श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 16 एप्रिल 2025 वार बुधवार. मग उद्या आहे संकष्टी चतुर्थी. तर गणपती बाप्पांची ही तिथी अतिशय समर्पित आहे. या दिवशी अनेक जण व्रत करतात, उपवास करतात. गणपती बाप्पांची या दिवशी पूजा उपासना केली जाते. तर गणपती बाप्पा आपल्या बघा कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या त्या नक्कीच पूर्ण करतात. या दिवशी तुम्ही काही उपाय जर केले तर त्याचे फळ जे आहे ते देखील 100% मिळते. कारण गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं तत्व हे पृथ्वीवर जास्त कार्यशील असतं. म्हणून या दिवशी केलेले उपाय हे इतर दिवशी केलेल्या उपायांपेक्षा देखील जास्त फळ देणारं असतं. म्हणूनच या दिवशी आपण पूजा उपासना करायची आहे. शक्य असेल तर उपवास आणि व्रतही करू शकता. आणि जर उपवास करत नसाल तरी तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. गणपती बाप्पांच्या कपाळावर फक्त ही एक वस्तू तुम्हाला लावायची आहे. ती बघा. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्यात, कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. मग आर्थिक समस्या असो, व्यवसाय नीट चालत नसेल, व्यापारात काही समस्या असतील, नोकरीच्या विषयी काही समस्या असतील, मनासारखा जोडीदार मिळत नसेल, नोकरीत प्रगती होत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. संतान प्राप्तीसाठी देखील करू शकता. तसेच आयुष्यातील संकट, दुःख, ताणतणाव, त्याचबरोबर बघा हे यासारख्या गोष्टी दूर व्हाव्यात यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. लग्नासंबंधी काही समस्या असतील, लग्न जमत नसेल, जसं की विवाह लवकर व्हावा, मनासारखा जोडीदार मिळावा, हा उपाय तुम्ही करू शकता. अगदी स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलं, मुली कोणीही करू शकता. हा उपाय सलग तुम्हाला 21 दिवस केला तर अतिशय उत्तम, त्याचे त्वरित फळ प्राप्त होतं. त्याचबरोबर बघा 21 दिवसात काही समस्या आल्या, जसं की मासिक धर्म आला तर तेवढे 5 दिवस बंद करून पुन्हा कंटिन्यू उपाय चालू करायचा आहे. हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकता, अगदी सकाळ, दुपार, संध्याकाळ. मात्र लक्षात घ्या, पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ पाळणार आहात तीच वेळ जर पूर्ण 21 दिवस निश्चित करायची आहे. थोडे इकडे तिकडे झालं तर तरी चालणार आहे, परंतु निश्चित करून त्या वेळेत केलं तर अतिशय उत्तम. बघा, तुमच्याकडे गणपती बाप्पाचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्यायचा आहे. ही मूर्ती बघा त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा देवघरात ठेवायचे आहे. ठेवताना खाली थोड्या अक्षता ज्या आहेत म्हणजे अखंड तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहे. त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला बघा मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, त्यानंतर लाल फुलं अर्पण करायचं आहे. दुर्वा अर्पण करायचा आहे. नैवेद्य म्हणून गुळ खोबरं ठेवलं तरी चालेल. मोदक, साखर ठेवलं. अशा प्रकारे पूजा करून नंतर आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या कपाळावर एक वस्तू लावायची आहे. तुम्हाला माहीत आहे गणपती बाप्पांचे आपण जर अगदी मनापासून पूजा केली तर ते आपल्या जीवनातील सगळी काही संकट आहे, विघ्न, अडचणी ते दूर करतात. त्याचबरोबर बुद्धी प्राप्त होत असते. तसेच संतती, धन, संपत्ती देखील प्राप्त होते. आपल्याला मनासारखे फळ जे आहे ते गणपती बाप्पांच्या उपासनेने मिळतेच. त्यामुळे आपल्याला उपाय करताना अगदी श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी तुम्हाला बघा काय लागणार आहे. हळद, तांदूळ आणि तूप. आता काय करायचं आहे, तूप घ्यायचं आहे, चिमूटभर हळद बघा ह्या मिक्स करून घ्यायचं आहे. तूप आणि हळद हे मिक्स करून याचा टिळा जो आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे. त्यावर अखंड अक्षता ज्या आहेत त्या लावायच्या आहे. उजव्या हाताच्या अनामिका या बोटानेच हा टिळा तुम्हाला लावायचा आहे. अनामिका म्हणजे काय तर करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे
त्याने तुम्हाला हा टिक्का जो आहे तो लावायचा आहे. त्यानंतर त्यावर अखंड तांदूळ जे आहेत ते लावायचे आहे. तुटलेले तांदूळ अजिबात घेऊ नका, अखंड तांदूळ चिटकवायचे आहेत. मग कितीही चिटकले तरी चालतील बघा. त्यानंतर चिटकून झाले बघा, तांदूळ चिटकल्यानं आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर प्राप्त होतं. त्याचबरोबर संतान सुख मिळतं. अखंड बघा सौभाग्य जे आहे ते देखील प्राप्त होत असतं. पहिल्या दिवशी बघा विधिवत केलं, नंतर सलग 21 दिवस फक्त तुम्ही बघा हळद आणि तूप याचा टिळा लावायचा आहे आणि अक्षता चिटकवल्या तरी चालतील बघा. अगदी तुम्ही तुमच्या घरातीलच देवघरातील जो काही गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्यावर करायचा आहे बघा. अतिशय साधा सोपा हा उपाय आहे. त्यात बघा वेळेत करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा जो गणपतीचा मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, गणपती स्तोत्र 1 वेळा बघा. याप्रमाणे तुम्हाला हे गणपती बाप्पांच्या कपाळाला तुम्हाला आवर्जून 21 दिवस तुम्ही सलग करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पाची कृपा ही अखंड तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर राहणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.